ज्या ठिकाणी हा सगळा विवाद सुरू झाला आहे। मात्र या ममदापूर परिसरामधल्या अनेक इमारती आहेत त्या हिंदू बांधवांनी बांधलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मुस्लिम समाज गुण्यागोविंदानं नांदताना आपल्याला दिसतोय, राहताना दिसतोय। मी एका सोसायटीमध्ये आहे, तुलसी दर्शन या सोसायटीमध्ये। त्या सोसायटीमध्ये गणपती बाप्पा देखील विराजमान झाले। त्याचबरोबर या ठिकाणी आज ईद आहे आणि त्या ईदचा देखील मोठा उत्सव या ठिकाणी साजरा होताना दिसतोय। या गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये हिंदू बांधवच नाहीत, मराठा नाहीत, तर मुस्लिम समाजाचे बांधव देखील मोठ्या उत्साहाने सहभागी होतात। हे गणपती बाप्पा आपण पाहतोय आणि एका ठिकाणी ही आज जी ईद आहे त्या संदर्भातली रोषणाई करण्यात आलेली आहे। मात्र हा जो सगळा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असं मुस्लिम समाजाचं म्हणणं आहे। या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण झाला नाही, जाणून बुजून हा वाद निर्माण केला जातोय। राजकीय पूर्वग्रह दूषित ठेवून हा वाद निर्माण केला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे। काही लोक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आपल्या गावाचं नाव ह्या वेगळ्या कारणानं चर्चेत आलंय, मात्र आज या सोसायटीमध्ये आल्यानंतर आपल्याला दिसतंय की गणपती बाप्पांचा उत्सव असेल किंवा आपली ईद असेल, दोन्ही एकाच वेळेस साजरे होत आहेत आणि आपले दोन्ही समाजाचे बांधव या सणामध्ये सहभागी होत आहेत। सर, म्हणून मी तुम्हाला बोलत होतो की तुम्ही आमच्या बरोबर सोसायटीत फिरा, म्हणजे लोकांना परिस्थिती काय ही माहिती पाहिजे। काय मी तोंडाने एक ठिकाणी उभं राहून काही बोलल त्याच्यावरती लोक बघणारे लोकांना काय वाटेल का खरं ही परिस्थिती आहे। पण आता तुम्हाला आम्ही म्हणून इकडे घेऊन आलो की तुम्ही आमच्या बरोबर चला। तुलसी दर्शन नावानी एक आमची सोसायटी आहे गावामध्ये, तिकडे तुम्हाला सगळं काय परिस्थिती आहे ती माहिती पडत। हे आम्ही एक कुटुंब म्हणून जगतो। आम्ही धार्मिक कधीच तेच निर्माण नाही का सांगले दादा हिंदू म्हणून त्याच्याशी कडनं वागा, हे आपल्यामध्ये नाही। आम्ही सांगले माझा भाव आहे म्हणून जगतो, हे आमचे भाव आहे, सर्व आमचे कुटुंब एक म्हणून जगतो। कुलकर्णी दादा, तुम्ही किती वर्षापासून इथे राहता आणि काय अनुभव आहे सांगा? आम्ही या 4-5 वर्ष मी इथे सलग राहतो आणि मी त्यांच्यासुद्धा मुस्लिम बांधवांचा ज्यावेळी उत्सव असतो ना त्या उत्सवात सुद्धा आम्ही सामील होतो। आणि आता ह्या गणपती उत्सव इथे आहे, त्या आमच्या रोज दुपारची आरती असते, रात्रीची आरती असते, तर हे मुस्लिम बांधवसुद्धा आमच्या ह्या आरतीला येतात आणि त्या प्रसाद भक्षण करतात आणि आम्ही गुण्यागोविंदानं एकीकडे सगळं म्हणजे एकोपा आम्हाला दिसतो। आता ह्या आमच्या चेअरमन आहेत, तर ह्या सुद्धा आमच्याबरोबरच असतात आणि सकाळची आरती असू दे, रात्रीची आरती असू दे, ह्या बरोबरच आम्ही असतो। आणि मला एक सांगायचं आहे की कुठल्या धर्मात आपण जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसतं आणि आपण ह्या जन्मात किंवा ह्या जन्म आपण ह्या धर्मात घेतल्यामुळं त्याचा फार मोठा फरक पडतोय किंवा काय असं आम्हाला इथे जाणवत नाही। सच में सच्चाई क्या है यहाँ की ममदापुर की? ममदापुर की तो नहीं मालूम मुझे, मेरे सोसाइटी की मुझे पता है कि मेरे सोसाइटी में दोनों भी लोग, या चाहे हिंदू या मुसलमान या कोई और जाति, वो सब लोग यहाँ पर मिलकर ही रहते हैं। जैसे आप देख रहे हो गणपति भी है और आज ईद मिलादुन नबी का जो त्यौहार मनाया जा रहा है, दोनों साथ में ही हो रहा है। हम लोगों को कोई इशू नहीं है, ना इनको कोई इशू है। ये जानबूझकर ये सब मसला यहाँ पे अगर हम लोग को किसी को कुछ तकलीफ रहेंगी, हमारे बच्चे को कुछ कहीं हो गया कुछ हुआ, तो सब जाति के लोग सब बराबर जाते हैं, एक दूसरे को देखते, सपोर्ट करते। हॉस्पिटल हुआ, शादी हुआ, कुछ भी हुआ या कोई फंक्शन हुआ तो सब एक साथ मिलजुल के करते, किसी को किसी से कोई शिकायत नहीं। गुण्या गोविंदाने राहतात, अजून काही हिंदू बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, काय सांगाल? आतापर्यंत माझे पूर्वज सुद्धा इथे राहिले, म्हणजे आजी आजोबा सगळे इथे राहिले, आम्ही एकत्र राहिलेलो, वाढलेलो एकत्र, एक कुटुंब म्हणून राहिलो आहे। आणि हा जो काही प्रकार चालू आहे, ज्यांनी कोणी केलंय त्या बिल्डरवरती कारवाई व्हायला पाहिजे किंवा ज्यांनी परमिशन दिले त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। पोलिसात तक्रार या संदर्भात करणं गरजेचं आहे? गरजेचं आहे, नाहीतर मग हे वाद अजून वाढत जातील आणि आमच्या गावामध्ये एक तंटा निर्माण होण्याची शक्यता आहे। जे आम्ही एकत्र बंधुभावाने राहतोय ते आम्हाला कुठेतरी फूट पडण्याची शक्यता वाटते, दाट वाटते। सुवर्ण, आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा जो समाज आहे, दोन्ही समाज असतील गुण्यागोविंदाने नांदतायत, मात्र हे जे प्रकरण समोर आलं त्याच्यामुळे कुठेतरी वातावरण दूषित होतंय। मात्र असं कोणत्याही प्रकारचं वातावरण या ममदापूर परिसरात नाही। या ठिकाणी हिंदूंचे सण साजरे केले जातात, त्यामध्ये मुस्लिम बांधव सहभागी होतात, मुस्लिमांचे सण साजरे केले जातात आणि त्याच्यामध्ये हिंदू बांधव सहभागी होतात, असं या सगळ्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे आमच्या गावाला बदनाम करू नका, कोणत्याही प्रकारचा धार्मिक रंग त्याला देऊ नका, अशा प्रकारचं म्हणणं या सगळ्या लोकांचं आहे। सुवर्ण।